हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, आज आपण कोबीची वेगळी अशी नवीन रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कोबी घेतलेला आहे. त्याच्यावरच्या दोन साली काढून टाकायच्या, दोन लेअर काढून टाकायचे. आणि मग मी वरून असं स्वच्छ असं धुवून घेते. हे पहा, आता धुवून घेतलेलं आहे. आपण असं कट करून घेऊ. असं बारीक कापून घ्यायचा. म्हणजे आपण मिक्सरमध्ये त्याचे बारीक बारीक करून घेणार आहोत. आता आम्ही मिक्सरमध्ये घालून थोडं बारीक करून घेते जरा. तर हे पहा, मी मिक्सरमध्ये घालून घेते. थोडं थोडं करून बारीक करून घेऊया. तर हे पहा, ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे. आता एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता सर्व कोबी बारीक करून घेते. तर हे पहा, सर्व आपला कोबी बारीक करून झालेला आहे. त्याला थोडंसं मीठ घालायचे. मीठ सर्व असं व्यवस्थित चोळून घ्यायचंय, म्हणजे त्याला पाणी सुटेल. नंतर आपण ते पाणी काढून घेऊ, म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो त्या कोबीला, तो निघून जातो. आता आपण याच्यासाठी वाटण करून घेऊया. तर हे पहा, एक मिक्सरचं भांडं घेतलं आपण छोटंवालं. त्याच्यात मिरच्या घालायच्या चवीनुसार. मी 4-5 मिरच्या घातलेल्या आहे. आपण थोडंसं लाल तिखट पण घालणार आहोत. लसूण घातलेला आहे. जिरं घातलं 1 चमचा. आणि आता हे फिरून घेऊया मिक्सरमध्ये. तर हे पहा, आपलं वाटण झालेलं आहे. यात आपण पाणी काढून घेऊया. छान असं त्याला पाणी सुटलंय असं. हे बघा, हे पहा, आता आपला पूर्ण कोबीचं मी पाणी पिळून काढते. त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, तो पण निघून जातो. म्हणजे कोबी पण असा मऊ होतो. तर हे पहा, आता आपला सर्व कोबी पिळून झालेलं, त्यातलं पाणी काढून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपली ही मिरची, लसूण, जिरं बारीक करून झालेलं आहे ते घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता सर्व मसाले आपण घालून घेऊया. आता हे पहा, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडंसं जिरं, आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. आणि 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत. थोडंसं कमीच घालायचं, कारण आपण पहिलंही कोबीमध्ये मीठ लावून ठेवलेलं होतं. आता हे तीळ घालायचे आहे. 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार तीळ घालायचे आहे. मी 2 ते 3 चमचे तीळ घातलेलं आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि सोडा घातलेला आहे हा 1/2 चमचा. त्याने छान अशा आपल्या ह्या वड्या फुगून येतात. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याचा एक गोळा करून घेऊया. हे पण छान असा आपला आता हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावून घेऊया.
व्यवस्थित सगळ्या प्लेटला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पटकन आपल्या ह्या वड्या निघून येतात, चिटकून राहत नाही आहे. आता हा गोळा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे, प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि थापून घ्यायचा आहे. खूप जाड पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. व्यवस्थित सर्व बाजूने असं थापून घ्यायचं आहे. हे पहा ह्या पद्धतीने. आता त्यावर आपण थोडेसे तीळ घालून घेऊ. हे पहा, तिळाने चव पण येते आणि दिसायला पण छान वाटतं. ते पण आता व्यवस्थित थापून घेऊ, म्हणजे व्यवस्थित चिटकतील. आता मी एका कढईमध्ये, मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला हे आता वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, पाणी ठेवून त्याच्यात एक छोटंसं स्टँड ठेवलेलं आहे. तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता आणि मग त्यावर आपली ही मोठं प्लेट ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया. शिजून झाल्यानंतर मी थंड झाल्यानंतर त्याच्या आता ह्या वड्या कापून घेते. आता बघा, कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पहा, ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. सर्व वड्या एका साईजच्या झालेल्या आहेत. पहा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आकारात तुम्ही कट करू शकता. तर हे पहा किती छान असं बघा, खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण झालेलं नाही आहे. आता आपण तळून घेऊया. वरून छान असं कुरकुरीत, आतून सॉफ्ट असं मस्त टेस्टी आपल्या ह्या कोबूच्या वड्या तयार होतात. दोन एक मिनटं असंच ठेवून उलटून घेतलेले आहेत पहा. मध्यम गॅसवर सर्व वड्या आपण तळून घेणार आहोत. तर हे पहा, आपल्या ह्या वड्या होत आलेल्या आहेत. तर हे पहा, आपल्या ह्या वड्या आता झालेल्या आहेत. अशा सर्व वड्या मी तळून घेते आता. हे पहा, किती छान कलर पण आलेला आहे, बघतानाच खाऊशी वाटतं. हे सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत.